पाथर्डी ब्रेकिंग. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. गोळीबार करून पळाले, पण पाथर्डी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. थरारक पाठलागानंतर 3 आरोपी जेरबंद. पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या 3 आरोपींना अखेर पाथर्डी पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जेरबंद केले आहे. अक्कलकोट येथील जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पाथर्डीत छापा टाकला असता आरोपीने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केला आणि साथीदारांसह फरार झाला. यानंतर पाथर्डी पोलिसांनी विशेष पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली. अखेर खरवंडी परिसरात सापळा रचून 3 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत सुदाम राठोड, कृष्णा पवळे आणि इब्राहिम सय्यद यांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. धाडस, तत्परता आणि संघभावनेचे उत्कृष्ट उदाहरण ठरलेल्या या कारवाईमुळे पाथर्डी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टार इंडिया 1 न्यूजसाठी प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे LCBचे पथक आले असता आरोपींनी त्या पथकावर पिस्तूलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे 3 आरोपींना आज रोजी पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 4/6/2026 रोजी रात्री 22:37 वाजणे सुमारास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर यांचे पोलीस पथक अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 342/2026 BNS कलम 309.4 या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड व त्याचे साथीदार यांना खरवंडी कासार परिसरामध्ये पकडण्यासाठी आले असता आरोपी पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड याने LCB पथकावर गोळीबार करून पळून गेला होता. तेव्हापासून पाथर्डी पोलीस स्टेशनचे 3 पथके त्याच्या मागावर होती. ते आणि त्याचे साथीदार यांचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत होती. आज दिनांक 9/6/2026 रोजी पहाटे खरवंडी परिसरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने खरवंडी तांड्यावरून पोलिसांना पाहून पळून जात असताना आरोपी सुदाम बबन राठोड वय वर्ष 25 राहणार दुर्गानगर तांडा, कृष्णा बाळू पवळे वय वर्ष 24 राहणार खरवंडी, इब्राहिम मोहम्मद सय्यद वय 19 वर्ष राहणार खरवंडी यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपींची दिनांक 11/6/2026 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. या आरोपीच्या मार्फत मुख्य आरोपी पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड व त्याचा साथीदार फरार असून त्यांचा लवकरच शोध घेत आहोत. या कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक मोहम्मद सुदर्शन सो व मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल्लुवर्मे सो व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू सो यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, विशाल शहाणे, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, इजाज सय्यद, सागर बुधवन, ज्ञानेश्वर इलकमई सुरुलकर, गोकुळ वाघ, संदीप कळमकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल गुंजाळ, चालक रवींद्र चव्हाण व गोविंद दराडे या पथकाने सहभाग घेतला होता. या त्यांच्या चांगली कामगिरीबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांचे कौतुक होत आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.